हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा एक रेसिपी ब्लॉग घेऊन येत आहे. आणि रेसिपीचं नाव आहे काळ्या मसाल्यातलं चिकन, जे अहिल्यानगर महाराष्ट्रामध्ये म्हणजेच अहमदनगरमध्ये जास्त प्रमाणात खाल्लं जातं. आणि तिथं जास्त आवडीने लोक ते बनवतात, घरी पण आणि बाहेर हॉटेलमध्ये पण छान असं ते भेटतं. तर चला तर मग बघूया. सगळ्यात आधी चिकनचं सूप बनवलं जातं आणि त्यासाठी कुकरमध्ये थोडंसं ऑइल, अद्रक लसूणची पेस्ट वगैरे चांगली परतून घ्यायची. आणि त्यामध्ये कांदा हा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकायचं असेल तरी पण चालेल, नो प्रॉब्लेम. तर कांदा आणि अद्रक लसूण चांगलं परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये जे आपण चांगलं धुतलेलं चिकन असतं ते ॲड करायचं. आणि सगळ्यात आधी पाणी वगैरे न घालता कांदा आणि अद्रक लसूणमध्ये ते चिकन जे आहे ते छान असं परतून घ्यायचं, जोपर्यंत अद्रक आणि चिकन हे एकजीव होत नाही. त्यांचा अद्रकचा अर्क हा पूर्ण चिकनमध्ये असंच मस्त अर्क उतरतो आणि मग आपण त्यामध्ये बाकी मसाले ॲड करतो. थोडंसं मीठ घालायचं आणि त्यानंतर मग हळद पावडर आणि धना पावडर मी जास्त वापरते कारण मला जास्त आवडते. थोडंसं लाल तिखट जर पाहिजे असेल हलकंसं तिखटपणासाठी तरी पण चालेल, पण थोडंसं. मग 2 मिनटं स्टीम देऊन त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पाहिजे तेवढं पाणी वगैरे ॲड करून त्याला 2 शिटी होईपर्यंत कुकर असंच बंद करून ठेवायचं. 2 शिटी झालं की कुकरचं झाकण ओपन करायचं आणि तुम्ही बघत असाल छान असं चिकन शिजलेलं आहे. आणि चिकन शिजायला जास्त काही वेळ लागत नाही. चिकन हे खूप पटकन शिजलं जातं, त्यामुळं 2 शिटी हे सफिशियंट आहे. तसं एका सिटीमध्ये पण होतं, पण मुलं वगैरे खातात म्हणून 2 शिटी ठीक आहे. इकडे मी मसाल्याचा जो आहे काळा मसाला तो परतून घेण्यासाठी तयारी करत आहे, जो मी आधीच बनवला होता. आणि ह्याचे मी व्हिडिओ ऑलरेडी मी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केली आहे, ते जाऊन नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेल. तर जो काळा मसाला बनलेला आहे तो चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला असाच परतून घ्यायचा. त्यामध्ये मी थोडंसं येसूर, जो की तांदूळ, चणा डाळ आणि बाजरी यापासून बनते, त्याची पण थोडी पावडर मिक्स केली. आणि बाकीचे सुके मसाले जे असतात, जसं की लाल तिखट, काळा मसाला, चिकन मसाला, संगमनेरी झटका, असे हे 2-3 प्रकारचे मसाले मी यामध्ये ॲड करून चांगले परतून घेतले. त्यांना पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. सगळे मसाले असे एकत्र करून झाले की त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि याची छान अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आपल्याला. आणि एवढं जे मसाला आहे पूर्ण ओलसर म्हणजेच पातळ अशा रश्श्यामध्ये त्याचं पूर्ण रूपांतर करायचं आहे. चांगली पातळ ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. आणि त्या ग्रेव्हीला वरती तेलाची एक लेअर येत नाही तोपर्यंत त्याला उकळी येऊन द्यायची, म्हणजेच त्याला जोपर्यंत तरी सुटत नाही तोपर्यंत त्याला उकळी येऊन द्यायची. अशी ही तरी व्यवस्थित आली की मग जे उकळलेलं चिकन आहे आपलं, आपण जे कुकरमध्ये उकडून घेतलं आहे, सूप बनवून घेतलं आहे, त्यामध्ये ते छान असं मिक्स करायचं आणि पुन्हा एक 2 मिनटासाठी उकळी येईपर्यंत हे चिकन असंच ठेवायचं. तर असं इथं आपले हे झणझणीत काळा मसाल्यातलं चिकन तयार झालं आहे. कशी वाटली रेसिपी प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या माझ्या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्लीज या रेसिपी घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय.